वेळेत पुढच्या बातमीकडे. बहुचर्चित कर्नल प्रसाद पुरोहित आता ब्रिगेडियर पदी पोहोचलेत. त्यांना कर्नल वरून ब्रिगेडियर पदी बढती देण्यात आली आहे. पुरोहित 31 मार्च 2026 ला निवृत्त होत आहेत. या निवृत्तीला त्यांनी लष्करी दल लवादात आव्हान दिलं होतं. त्यामध्ये बढती मिळेपर्यंत निवृत्तीला स्थगिती देण्याचा निर्णय लवादानं मागील महिन्यात घेतला आणि यानंतर आता त्यांना ब्रिगेडियर पदी बढती मिळालेली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर पुरोहित यांना मागच्या वर्षीच लेफ्टनंट कर्नल वरून कर्नल पदी बढती देण्यात आली होती. हे विशेष. लष्करात ब्रिगेडियर पदाला 1 स्टार जनरलचा मान आहे. तर पुरोहित आता कसे ब्रिगेडियर झालेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरोहित यांची निर्दोष मुक्तता झाली. 2017 मध्ये जामिनावर सुट्टाच पुन्हा ते लष्करात रुजू झाले, पण त्यांची पदोन्नती रोखण्यात आली. पुढे 2025 मध्ये एनआय कोर्टाकडून निर्दोष होताच सेना दलाच्या लवादानं त्यांची निवृत्ती रोखली. तर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना कर्नल पदावर बढती मिळाली आणि मार्च 2026 मध्ये पुरोहितांची निवृत्ती रोखून प्रलंबित पदोन्नती देण्याचा निर्णय झाला आणि पुरोहित यांना कर्नल पदावरून ब्रिगेडियर पदावर बढती मिळाली आहे. फील्ड मार्शल जनरल, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल अशी पदांची उतरंड असते. मालेगाव प्रकरणात पुरोहितांना अटक झाली होती तेव्हा ते लेफ्टनंट कर्नल होते. पुरोहितांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आधी कर्नल आणि आता ब्रिगेडियर अशी त्यांची पदोन्नती झाली आहे.